नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मला माहीत आहे तुम्ही सगळे मस्तच असाल. तर मी तुमची मैत्रीण, तुमची सखी दीप आली आहे पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आणखीन एक उत्साहपूर्ण व आनंदी व्हिडिओ घेऊन. तर सर्वप्रथम मी माझ्या सर्व मैत्रिणींचा आपल्या दीप सखी या चॅनलमध्ये स्वागत करते. आपण पुन्हा एकदा आयुष्यातले काही आनंदाचे क्षण वेचण्यासाठी एकत्र आलो आहोत. तर मैत्रिणींनो, आपल्या आजच्या आनंदाचा विषय काय आहे? श्री गणेश जयंती महोत्सव. मैत्रिणींनो, दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी गणेश जयंती होती आणि माझ्या सर्व मैत्रिणींच्या डोक्यावर श्री गणेशाचा नेहमीच आशीर्वाद असतो. माझ्या श्री गणेशाच्या जयंतीनिमित्त त्यांचा पाळणा, त्यांची आरती व महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या दरम्यान माझ्या सर्व मैत्रिणींनी मिळून खूप धमाल, मजा व मस्ती केली. मैत्रिणींनो, दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती नेहमी साजरी होत असते आणि यावेळेस 13 फेब्रुवारी 2024 रोजी श्री गणेशाचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. या तिथीला श्री गणेशाचे तत्व 1 सहस्त्रपट एवढे होते. श्री गणेश जयंतीला श्री गणेशाचा पाळणा व आरती करतात. आता आपण पाहूया श्री गणेशाचा पाळणा कशा पद्धतीने करतात. बहुसंख्य प्रचलित मान्यतेनुसार पुढील पद्धतीने श्री गणेशाचा पाळणा करण्याची पद्धत आहे. एक लाकडी पाळणा बांधावा, त्यात लाल किंवा पिवळे कापड घालावे. पाळण्यामध्ये श्री गणेशाची मूर्ती ठेवावी व त्यानंतर गणरायाला हळदी कुंकू, हार, फुलं, दुर्वा वाहावीत. त्यानंतर गणरायाला बुंदीच्या लाडूंचा किंवा मोदकांचा प्रसाद दाखवावा व श्री गणेशाचा पाळणा गात पाळणा हळूहळू हलवावा. या श्री गणेश जयंतीनिमित्त श्री गणेशाचा पाळणा, आरती व महाप्रसाद झाला. माझ्या सर्व मैत्रिणींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला शोभा आली व सौ शांभवीताई सचिन कल्याण शेट्टी यांच्या आगमनामुळे या कार्यक्रमाचा आनंद हा द्विगुणित व अधिक उत्साहवर्धक झाला. त्याबद्दल आपण सर्व मैत्रिणी त्यांचे आभार मानू व या पुढील कार्यक्रमही असेच उत्साहपूर्ण व उत्तम प्रतिसाद व बहुसंख्येने आपण साजरे करू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व आनंदी राहा. धन्यवाद.